अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो. मनातील कोणतीही इच्छा असेल तर इच्छापूर्तीसाठी करा ही सोपी स्वामी सेवा. तुम्हाला ही सेवा शनिवारी करायची आहे. जर तुम्हाला नोकरी हवी असेल, घर हवं असेल किंवा कोणतीही अडचण असेल किंवा काही गोष्टी असतील, त्यासाठी स्वामींची ही सेवा करा. तुम्हाला नक्कीच त्याचे इच्छित फळ स्वामी देतील. आणि जर आपण विश्वासाने मनोभावे ती सेवा त्या दिवसापर्यंत म्हणजेच 21 दिवस, 3 महिने किंवा 1 महिना अशी सेवा केली तर आपले कार्य सिद्धीस जाते. तरी आपण ही सेवा विश्वासाने, श्रद्धेने, मनोभावाने केली तर आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि ज्याही कार्यासाठी आपण ती सेवा करतो आहे ती कार्यसुद्धा आपली पूर्ण होतात. तर आज मी तुम्हाला इच्छापूर्तीसाठी सेवा सांगणार आहे. तुमच्या मनात कोणतीही इच्छा असेल तर तुम्ही ही सेवा करा. तुमची इच्छा लगेचच पूर्ण होईल. ही सेवा करण्याआधी तुम्हाला एक संकल्प सोडायचा आहे. तो संकल्प साध्या सरळ पद्धतीने तुम्ही सोडू शकता. तुम्ही देवघरासमोर बसायचं आहे आणि एक ताट आणि ताम्हण घ्यायचं आहे. आपल्या उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचे आहे आणि तुमची जी काही इच्छा आहे ती बोलायची आहे. त्यानंतर असे बोलायचे की या इच्छेसाठी मी स्वामी तुमची सेवा करतोय. माझी इच्छा लवकरात लवकर पूर्ण करा. आणि ते बोलायच्यानंतर ते पाणी ताम्हणात सोडावे. मग त्यानंतर ते पाणी तुम्ही तुळशीमध्ये टाकू शकता. आता हा संकल्प कोणत्या दिवसापासून तुम्ही सुरू करू शकतात तर महिन्याच्या कोणत्याही शनिवारी तुम्ही हा संकल्प करा आणि शनिवारपासूनच ही सेवा तुम्ही सुरू करू शकता. कमीत कमी 3 महिने सेवा करा. इच्छा नक्कीच पूर्ण होईल. तुम्हाला सारामृत या पारायणाचा 3रा अध्याय वाचायचा आहे. 21 अध्यायाचे एक पारायण असते. रोज 3-3 अध्याय तुम्ही वाचा. म्हणजे 7 दिवसात 21 अध्याय पूर्ण होतील. पुन्हा 8व्या दिवसापासून नवीन अध्याय असे 3 महिन्यापर्यंत करायचे आहे. मग त्यानंतर तुमच्याकडे जर स्वामी समर्थांची नित्यसेवा पुस्तक असेल, ही पोथी असेल तर त्यामध्ये गीतेचा 15वा अध्याय दिलेला आहे. तो गीतेचा 15वा अध्याय तुम्हाला एक वेळेस वाचायचा आहे. गीतेचा 15वा अध्याय वाचून झाल्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ नामाचा जप 11 माळी किंवा माळी जमत नसतील तर कमीत कमी 1 माळ तुम्हाला करायची आहे. तर या 3च गोष्टी तुम्हाला या सेवेमध्ये करायच्या आहेत. मनोभावे, विश्वासाने, श्रद्धेने सेवा करा. जी इच्छा असेल ती नक्कीच पूर्ण होईल आणि संकल्प रोज तुम्हाला सोडायचा नाही आहे. ज्या दिवसापासून सेवा कराल त्याच दिवशी तुम्हाला संकल्प करायचा आहे. नंतर तुम्ही अगरबत्ती लावून रोज सेवा करू शकतात. मग यानंतर वाचून झाल्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ नामाचा जप 11 वेळा करायचा आहे. मात्र काही कारणामुळे माळी जमत नसतील तर तुम्ही 1 वेळा करू शकता. तर स्वामी भक्त हो, अशा पद्धतीने जर तुम्ही सेवा केली तर स्वामी तुम्हाला नक्कीच तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी मदत करतील. परंतु स्वामी सेवा करताना कधीही डगमगू नका. स्वामी तुमची परीक्षा घेत असतात, परंतु इच्छित वेळी तुम्हाला त्याचे फळ नक्कीच देतात.